KOKODE साहेब, देवलापार रामटेक क्षेत्रामध्ये हालीमध्ये वाघांचा प्रकोप जास्त आलेला आहे. जंगल सोडून वाघ गावात शिरत आहेत आणि गावकऱ्यांना हल्ला करत आहेत. मागील कित्येक दिवसापासून हा प्रकार जनतेसमोर येत आहे. फॉरेस्टवाले म्हणतात की आम्ही त्यांना पकडतो आहे, पण कुठल्याही पकडत नाही. आए दिन हमल्यावर हमले होत आहेत. काही माऊलींचा जीव गेलेला आहे. आपण आज फॉरेस्ट ऑफिसला हेड ऑफिसला आलेले आहात. काय निवेदन दिलं आणि काय सांगाल गावाबद्दल? नमस्कार, मी विजय कोकोडे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी या पदावर मी काम करतो आहे. माझ्यासोबत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक मधुकर भाऊ इके, माजी PSI धुर्योधनजी कोडापे, रमेशजी कुमरे साहेब, श्रीकांतजी माळवी साहेब आणि काशीनाथजी कोकोडे, हे आम्ही सर्व लोक आणि इतरही लोक, आम्ही 25-30 लोक आज वन भवन इमारतीत, नवीन प्रशासकीय इमारतीत आम्ही या ठिकाणी मुख्य वन संरक्षक श्री लक्ष्मी मॅडमची या संदर्भात ज्या काही धोका निर्माण झालेला आहे व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये, त्या संदर्भात सविस्तर आपल्याला ठोस उपाययोजना कसं करता येईल या संदर्भात आम्ही भेटायला गेलो होतो. खरं तर आज सावरा या गावात सावरा तालुका रामटेक या ठिकाणी एक महिला शेतात शेंगा तोडण्याचं काम करायला गेली असताना त्या महिलेवर हल्ला करून त्याला जागीच मृत केलं वाघाने, म्हणजे हत्या केली. त्यासोबतच 2 महिलांना घायल केलं. या प्रकारची घटना आम्हाला जेव्हा कळली, आम्ही या ठिकाणी संविधान चौकात युनिव्हर्सिटी कायदा 2026च्या संदर्भात आम्ही धरले आंदोलनात असताना आम्हाला ही गोष्ट माहिती मिळाली आणि त्याच्यासाठी त्याच माहिती मिळताच आम्ही या ठिकाणी वनभवनात येऊन मुख्य वन संरक्षकांची चर्चा केली. या देवलापार क्षेत्रात 2014 पासून जेव्हापासून व्याघ्र प्रकल्प तयार झालेला आहे, तेव्हापासून प्रत्येक महिना वाघांचा आणि इतर हिस्त्रपशूंचा वावर वाढत आहे. आम्ही या संदर्भात अनेक निवेदनं दिली शासनाला. गावावर त्या ठिकाणी एक पुलझारी म्हणून गाव आहे, त्या गावाला उठवण्याचा प्रयत्न शासन करत आहे. त्या ठिकाणी गाव वसला नाही पाहिजे, माणसं राहिले नाही पाहिजे म्हणून त्यांना वीज देत नाही आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नाही आहे, शिक्षणाची व्यवस्था नाही आहे. आम्ही परवाच्या दिवशी तिकडे फिरायला गेलो, अर्थातच त्या गावाची समस्या जाणून घ्यायला गेलो. त्यावेळी आम्हाला कळलं की 12वीला 70% पास होऊन एक मुलगी त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित आहे. कारण काय तर त्यांना बसेसची व्यवस्था नाही आणि कुठल्याच प्रकारची व्यवस्था, म्हणजे सर्व व्यवस्थेपासून वंचित ठेवून त्या गावांना पुनर्वसित इकडे विस्थापन करण्याचं काम शासन त्या ठिकाणी करत आहे. यातर त्या ठिकाणी रोजगार नाही, अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे, आदिवासी समाज, व्यवस्था नाही आहे, रोजगाराची कुठली सोय नाही आहे. मग शेतीवर जे लोक उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत, त्यांनी शेती करण्यासाठी जेव्हा शेतात जातात तर या प्रकारचे जेव्हा हमले होतात, त्यावेळी मात्र सर्व लोक आता एक सीमा ओलांडल्यासारखी वाटत आहे. कारण की आत्ताच एक अशोक उईके म्हणून महिन्याभराआधी एका माणसाचं मौदी या गावातील माणसाने वाघाच्या हल्ल्याने ते मृत पावले. 15 दिवसाआधी रानडुक्करच्या हमल्यात याच गावातील सावरा या गावातील सुरेश धुर्वे नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी मृत पावला. काल ते विष्णू उईके आणि गुरुदेव वाडिवे यांच्यावर वाघाने हल्ला केला. म्हणजे आठवड्याभरापासून डिपार्टमेंटला माहिती आहे की या ठिकाणी वाघाचा वावर आहे. सातत्याने ते आपल्या परिसरात फिरत आहे, शेतावर येत आहे. तरी देखील निर्धस्त असा या व्यवस्थापन या शासनाने किंवा वन विभागानं या प्रकारच्या निष्काळजीपणा दाखवणं हे अत्यंत गंभीर आहे. माणसापेक्षा वाघ हे प्रिय झालेत का असं आम्हाला वाटायला लागलं आहे. म्हणून आम्ही या गोष्टीचा आता कुठेतरी अंत झालेला आहे. मग आता याच आम्ही असा निर्णय घेतला, गावावरून फोन आले लोकांचे की या मृत शरीराला उचलायचा की नाही इथून, जोपर्यंत या
समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत आपण या मृत याला शरीराला याच ठिकाणी ठेवायचं या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी घ्यावा का या पद्धतीचं ते तिकडून भ्रमणध्वनीवरून आम्हाला विचारणं झालं. पण त्यासाठीच म्हणून आम्ही या ठिकाणी येऊन मुख्य वन संरक्षकाशी चर्चा केली. साहेब, हिवाळी अधिवेशन नागपूरला सेशनमध्ये वन मंत्री यांनी बोलले होते की वाघांना आम्ही शहरात गावात येण्याऐवजी आम्ही त्यांना जंगलामध्ये खाद्य देऊ, गाय बकरीचं जे जेवण आहे ते देऊ, असा निर्णय झालेला होता. हा निर्णय चुकीचा होता की काय होता? अगर तिथं त्यांना भेटलं असतं तर हे माणसाला खायला आले असते का बाहेर? नाही, खरं तर हे शासनाचा भूलतापा देण्याचा कार्यक्रम आहे. खरं तर आजच्या दिवशी आम्ही आत्ताच CCF मॅडमशी चर्चा केल्यानंतर लक्षात आला की आम्ही कितीतरी प्रस्ताव शासनाकडे DPTCL पाठवतो. त्यांनी दिलं आम्हाला की याच्यासाठी आपल्याला ठोस उपाययोजना करण्यासाठी आम्हाला निधीची गरज आहे. हे प्रस्ताव त्यांनी आता आम्हाला दिलेला आहे की आम्ही मागितलेला या पैसा आम्हाला उपलब्ध करून दिलं जात नाही आणि हे आमचे प्रस्ताव आहेत. खरं तर ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे किंवा या प्रकारच्या दुर्लक्ष शासन ज्यावेळी करते, करोडो रुपयात त्या प्रोजेक्टमधून कमवलं जातं आणि त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या माणसाला त्याची जीवितांना अर्थातच मनुष्याला तिथे वाचवण्यासाठी कुठलीही उपाययोजना न करणे ही गोष्ट पटण्यासारखी नाही आहे. हिवाळी अधिवेशनात जे काय झालं आहे, आम्ही आता गणेश नाईक मंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा करणार आणि आता बोलणार. मागच्या वेळी पण बोललो होतो. आमदार महोदय आमचे आणि तथा राज्यमंत्री या ठिकाणी वित्त व नियोजनचे आहेत, त्यांच्याकडे विशेष आणि ते खरं तर रामटेकचे आहेत. त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आम्हाला अनेक दिवसापासून आहे, अजूनही आहे. आम्ही काय आशा सोडलेली नाही, पण त्यांनी त्याकडे अत्यंतपणे दुर्लक्ष केलेलं सोडता येणार नाही. म्हणजेच हे जे काही विधान भवनात अधिवेशनात जे काही आश्वासने दिले जातात ते पाळले आहे आणि त्या गरीब दीनदुबळ्या ग्रामीण भागातील समाजाला अत्यंत मूर्ख बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. जीव जात आहेत, त्यांच्या कुठल्याच प्रकारचं पाणी नाही. पुढील भूमिका काय? हे हमले जे एक वाघ करून राहिला, हे फॉरेस्टवाले काय त्याच्यात ऍक्शन काय घेत आहे? काय अशी योजना करतात की ते आले नाही पाहिजे असे गावात? फॉरेस्टवाल्यांनी आता CCF मॅडमने सुचवल्याप्रमाणे आमची मागणी अशी होती की या ठिकाणी हायमास लाईट लावा, PRT वाढवा. PRT त्या ठिकाणी गावातील ते जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना 487 रुपयाप्रमाणे जे काही मानधन मिळतं त्यांचं वाढवा. आता मॅडमचं म्हणण्याप्रमाणे 554 18 गावांसाठी आम्ही दिलेलं आहे. आम्ही सर्व लोक तिकडे फिरत असताना आठवड्याभरापूर्वी भेटलो. कडबिकेडा म्हणून गावात गेलो असतो, त्यांना विचारलं की बाबा रे या गावात PRT आहेत की नाही. तर त्यांचं असं म्हणणं ते सांगितलं त्यांनी. कडबिकेडाच्या गावाने एक कोडापे म्हणून ग्रस्त होता, त्यांनी सांगितलं की PRT फक्त ज्या ठिकाणी हालचाली दिसतात वाघांच्या त्याच दिवशी लावलं जातं, कारण हे 2,500 रुपये महिन्याचं गव्हर्नमेंटला देणं हे परवडण्यासारखं नसल्यामुळे त्यांनी फक्त त्या दिवशी वावर दिसलं त्या दिवशी PRT लावता, म्हणजे त्या दिवशीच्या 487 रुपये देऊन मोकळे होतात. अर्थात हे पण लोक ह्या संदर्भात आता CCFशी विचारले असते, ते म्हणाले की आमच्याकडे बजेट नसल्यामुळे आम्ही या पद्धतीचं रेग्युलर PRT आम्ही ठेवलेलं नाही. एवढे मृत्यू आता झाले 24 लोकांचे वाघाच्या त्या हमल्यामुळे, यांना काय मुआवजा वगैरे फॉरेस्टवाल्यांनी काही किती दिलं, काय दिलं, कसं करतात? जेव्हा मृत पावलं जाते किंवा वाघाचं हल्ल्याने खरं तर मर्डरच होते, अशा वेळी दवाखान्यात किंवा त्या ठिकाणी येऊन या महाराष्ट्र शासनाने 25 लाखाचं एक निधी तरतूद ठेवलेली आहे. 10 लाखाचा चेक त्या ठिकाणी देतात. इतर पैसा मग कधीतरी FD मध्ये किंवा इथं वगैरे टाकून ते देण्याचं असं एक सध्याचा शासन निर्णय आहे आणि त्यानुसार कारवाई करीत जरी असतील, पण आम्हाला या गोष्टीपेक्षा आम्ही महत्त्वाचं हे समजतो की जीव हे महत्त्वाचं आहे. जीवाचं रक्षण केलं पाहिजे. दुसरं की जर माणूस एक करता माणूस जात असेल त्या घरातला, तर त्याच्याऐवजी तुमच्या वन विभागाच्या या समस्यामुळे किंवा तुमच्याद्वारे निर्माण केलेल्या
व्यवस्थेमुळे जर माणूस जात असेल तर त्या मृत माणसाच्या ठिकाणी वन विभागाने त्या तिथलं कुठलं तरी एक व्यक्ती कुटुंबातील एक सदस्याला त्या ठिकाणी कायमस्वरूपीचं नोकरी दिली पाहिजे या प्रकारची आमची एक मागणी आहे, जेणेकरून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भविष्यात करेल. आता आपली समोरची भूमिका काय राहणार? यानंतर आम्ही संपूर्ण समाज मागील आठवड्यात आम्ही सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेतली. सर्व गावांच्या ग्रामसभाचे ठराव घेतले की याचा पूर्णतः बंदोबस्त करा. कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त तुम्हाला करता येईल तुमच्या लेवलला, तुम्ही त्याचे सोर्सेस शोधा आणि तुम्ही ठरवा की अशा पद्धतीचं आम्ही हेच CCFC आता बोललो की CCM मॅडमची की तुम्हाला तुमचा एक आराखडा तयार करा. या इतके गावं आहेत, इतक्या गावांमध्ये आपल्याला फेन्सिंग करता येत असेल तर किती किलोमीटर आपल्याला फेन्सिंग करावं लागेल, कुठल्या प्रकारचं करावं लागेल, हायमास लाईट किती लावावं लागतील, PRT किती ठेवता येईल तुम्हाला, त्या गावातील लोकांना अवेअर करण्यासाठी अजून काय काय तुम्हाला गावात जंगलात गेले पाहिजे की नाही, किंवा जंगलातलं वाघ बाहेर येतील, काही जनावरांसाठी तिथलं हरिण सांबर यांच्यासाठी खाण्यासाठी त्या जंगलामध्ये काहीतरी नवीन खाद्य काही तयार करता येईल का, या पद्धतीचं तुम्ही एक नियोजन तयार करा, आराखडा तयार करा आणि ते आम्हाला पण द्या एक प्रत. आम्ही संबंधित पालकमंत्री, वनमंत्री, कलेक्टर साहेब यांच्याशी चर्चा करून